नमस्कार मैत्रिणींनो, मॅट चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण 7 ते 4 या टिपक्यांची खूपच सुरेख आणि सुंदर अशी रांगोळी काढून घेतो आहे. तर चला, तर त्यासाठी आधी आपण 7 टिपके काढून घ्यायचे आहेत. याच्यानंतर आपण 6 टिपके काढत आहोत, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 4. दोन्हीही बाजूला आपण असे 5 टिपके घेतलेले आहेत काढून. याच्यानंतर आता आपण 4 टिपके घ्यायचे आहेत काढून. 4, 5 आणि आता 4. 1 2 3 4. 1 2 3 आणि 4. चला, तर आता आपण रेघा काढून घ्यायचे आहेत. 6चे जे टिपके आहेत त्याला आपल्याला तीनही बाजूने रेघा काढून घ्यायचे आहेत बरं का. आधी आपण 6 टिपक्यांची काढली, पुन्हा 5 टिपके, तर वरच्या साईडला 5 टिपके जोडून घेत आहोत. याच्यानंतर त्याला क्रॉस होतील अशा 6 आणि 5 टिपके अशा आपण जोडून घ्यायचे आहेत. चला, तर मग जोडून घेऊयात. आधी 4ही जोडलेले आहेत आपण. रेघा व्यवस्थित आलं तरच रांगोळी करेक्ट येईल. यासाठी आपण आधी रेघा व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत. पहा, मधल्या साईडने आपण दुसरी रेघ जोडलेली आहे, नंतर तिसरी रेघ. तर आता अशाच पद्धतीने दुसऱ्या साईडलाही आपण जोडून घ्यायची आहे. पहा, अशा पद्धतीने. पहा, तर अशा पद्धतीने सुरेख अशी आपण रांगोळी जोडत आहोत. आता आपण रंग देऊन घ्यायचा आहे. आतल्या षटकोनाला आपण गुलाबी रंग देत आहोत. चला, तर मग देऊन घेऊयात. तर अशा पद्धतीने गुलाबी रंग हा देऊन झालेला आहे. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा. येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली अवेलेबल होतील. त्याचप्रमाणे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. तर आता प्रत्येक त्रिकोणामध्ये आतल्या साईडने समांतर अशा आपण रेघा 4-4 किंवा 5-5 काढून घ्यायच्या आहेत. जेवढ्या रेघा मावतील त्या पद्धतीने आपण काढून घ्यायच्या आहेत. चला, तर अशाच पद्धतीचे आपण प्रत्येकच आता त्रिकोणामध्ये रेघा काढून घ्यायच्या आहेत. खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी दिसत आहे बरं का. तुम्ही ही रांगोळी आणखीन छोट्या स्वरूपामध्ये देवघरासमोर नक्की काढू शकता. ही रांगोळी देवघरासमोर खूप पवित्र मानली जाते. तर आता आपण आत पांढरा टिपका दिलेला आहे. अशा पद्धतीने आपण आता वरच्या साईडला दोनही बाजूंना चक्री काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्या पुढे पाकळ्या काढून घेणार आहोत व तिथे आपण कमळ काढून घ्यायचं आहे. पाहता किती सुरेख असा कमळ आपल्याला आलेला आहे. लक्ष्मी प्रसन्न व्हावी याकरता ही रांगोळी जरूर तुम्ही तुमच्या घरासमोर काढू शकता. देवघरासमोर नक्की एकदा तरी काढा ही रांगोळी. थँक्यू सो मच. लास्टपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून
खूप खूप धन्यवाद. आपण प्रत्येक साईडला आता पिवळा टिपका देऊन घेत आहोत. पहा अशा पद्धतीने. आणि आता लाल टिपका देऊन घ्यायचा आहे. खूपच सुरेख आणि सुंदर आहे रांगोळी आपली. याला आपण पाकळ्या काढूयात. 5 पाकळ्या बसलेल्या आहेत. आता आपण त्याच्यामध्ये रंग देणार आहोत हिरवा. पहा आणखी सुंदर आणि सुरेख अशा वाटत आहेत पाकळ्या काढल्यामुळे रांगोळी. जरूर देवघरासमोर एकदा तरी ही रांगोळी काढा. चला तर आता आपली अशा पद्धतीने रांगोळी ही कंप्लीट होत आलेली आहे. तर आपण केशरी रंगाचे टिपके दिलेले आहेत कमळाच्या मधल्या साईडला. तर आतल्या साईडलाही आपण केशरी रंगाचे टिपके देऊन घेत आहोत. रांगोळीची सुंदरता आणखीन वाढवण्यासाठी. चला तर अशा पद्धतीने आपली रांगोळी आता पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. खूपच सुरेख आणि सुंदर अशा पद्धतीने आपण ही रांगोळी काढलेली आहे. तर पहा अशा पद्धतीने आपण 3-3 रेघा आतल्या साईडने हे काढत आहोत. रांगोळी आणखीन सुंदर व छान दिसेल याकरता. थँक्यू सो मच. धन्यवाद.